प्रेरणादायी विचार. स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिले स्वतःच्या मनावर विजय मिळवायला शिका. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा, म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते. आपलं आयुष्य हे दुसऱ्याच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकतात. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हाला अधिक दुःख मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंदच हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही, तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. शिस्तबद्ध मन हे नेहमी आनंददायी असतं. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता, तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो, तर तो वाढतो. आनंद म्हणजे प्रवास आहे, प्रवासाचे शेवटचे ठिकाण नाही. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते. त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर करा. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवा अथवा सोडून द्या. त्या अडचणीसह राहू नका, त्याचा अधिक त्रास होईल. तुम्ही नेहमीच योग्य आहात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यातून काहीच शिकत नाही, हे खरं आहे. समजून घेणं ही एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमतेच असं नाही. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या जी गोष्ट तुम्हाला अधिक कमकुवत करत असेल ती गोष्ट सोडून द्या, कारण ते तुमच्या आयुष्यातील विष आहे. अपेक्षा संपल्या की मनाची शांती निर्माण होते. स्वतःशिवाय कोणालाही शरण जाऊ नका. स्वतःवर अधिक प्रेम करा. स्वतःवर विश्वास ठेवा.